सांगली जिल्ह्यामध्ये जे सातत्याने धर्माच्या नावावर जे राजकारण करण्यात आलं, लोकांना बाजूला करण्यात आलं, हे सुद्धा माणसं विसरलेली नाही। सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं, मिरज शहरातल्या लोकांना फसवलं आलं, हे सुद्धा माणसं विसरलेली नाही। आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिलाने एकजुटीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं। आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय, विशालराव, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल। तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला आपले नेते आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांना ताकद देण्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये गुढ बांधू, जास्तीत जास्त। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।